नमस्कार. देशामध्ये 2021ला शेतकऱ्यांबद्दल आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांविषयी. तेव्हाही या सरकारने काही केले नाही. आज 2026 आहे. विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेचा पेपर फुटला. भविष्यातील हे डॉक्टर, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ आणि विविध पदावर जाणारे हे व्यक्ती आहे आणि ह्याच्यात सगळे सुशिक्षित विद्यार्थी आहेत. ह्याच्यात कोणी अडाणी नाही आहे आणि बेरोजगार पण आहेत. शिकलेले आहेत पण ते बेरोजगार आहेत आणि त्यांच्या कुठं ते भावना आहेत. त्यांना रोजगार आणि त्यांचे पेपर व्यवस्थित व्हावे. एक पेपर देण्यासाठी त्यांचं वर्ष 2-2 वर्ष जातात आणि हे सरकार डायरेक्ट पेपर फोडत असेल आणि शिक्षण मंत्री निरडावलेले आहेत, गेंड्याच्या कातडीचे असतील तर यांचा काय उपयोग आहे ह्या सरकारमध्ये बसून? अरे विद्यार्थी हे काही बाहेर देशातले आहेत का? ह्यांच्या इतका लाठीचार भयानक हल्ले झालेले आहेत. हा महाराष्ट्रामध्ये इतिहास घडतो आणि महाराष्ट्राचा व्यक्ती क्रांती करतो. आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तीने तिथं मशाल पेटवलेली आहे. सोनम वांगचूक यांनी आंदोलन केले. त्यांचा काय दोष आहे? त्यांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट केला. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे आणि इतिहासामध्ये पाहिलं तर पंजाब, महाराष्ट्र, बंगाल इतर राज्यातील लोकांनीच क्रांती करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेले. आज हीच लोक आहेत आणि असं तसं पाहिलं तर या देशाचे पंतप्रधान 56 इंची छाती असणारे सांगणारे ह्यांनी तात्काळ शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा ना. कशाला हे आंदोलन करायला हवे? कारण हे विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होतात. गुन्हे दाखल झाले त्यांचं भविष्य मातीमोल होईल. पण सरकारला हे करायचं आहे म्हणून हे आंदोलन चिघळून देत आहेत आणि हे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणून त्यांचं बरबाद करण्याचा प्रयत्न आहे. सरकारला काही देणं घेणं नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी कायदेशीर आणि संविधान दिलेल्या मार्गानेच आंदोलन करावे. कारण उद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.